नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर उद्या आहे 27 एप्रिल शनिवार. तर उद्याचा हवामान अंदाज काय आहे आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. येणारे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस पडत आहे, तर कोकणात उष्णतेची लाट आणि उकाडा जाणवत आहे. राज्यातील ही परिस्थिती आणखी पुढील 5 दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 5 दिवस उष्णतेची लाट आणि उकाडा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यवतमाळ, बुलढाणा, अकोला, बीड, सांगली, सातारा, पुणे, नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पुढील 5ही दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर भंडारा, जालना, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर बहुतांश भागांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडाही चांगलाच वाढणार आहे, तर उष्णताही जास्त जाणवणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट.